यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कुकडी प्रकल्पातील पाण्याचं नियोजन व्यवस्थितपणे व्हावं, शेतकऱ्यांनी या पाण्याचा उपयोग योग्य तऱ्हेने करावा, पिण्यासाठी, जनावरांच्या पिण्यासाठी आणि नंतर उरलं तर शेतीसाठी ह्या पाण्याचा उपयोग केला जावा, अशा प्रकारचं नियोजन कालवा समितीच्या बैठकीमध्ये झालेलं आहे। याची इम्प्लिमेंट करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन याबाबतचं नियोजन करावे म्हणून प्रांत कार्यालय मंचर या ठिकाणी प्रांत संजय पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संबंधित शेतकरी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली। शेतकरी अतिशय आक्रमक होते। प्रांत संजय पाटील यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितलं। कालवा समितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची बाजू अतिशय कणखरपणे मांडलेली आहे। यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे, सगळ्यांनी पाण्याचं नियोजन व्यवस्थित करावं। सरपंच, ग्रामसेवक यांनी याबाबतची काळजी असे आवाहन कार्यकारी अभियंता कानडे यांनी केले। दरम्यान शेतकरी अतिशय आक्रमक होते। यावर्षी पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती आहे। तुम्ही पारनेरला पाणी अगोदर सोडणार, नंतर आमच्याकडे ठेवणार, आता आम्हाला प्यायलाही पाणी नाही, तातडीनं नदीपात्रामध्ये पाणी सोडा, अशा प्रकारची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली। यंदाच्या वर्षी शेतकरी अतिशय आक्रमक आहे। सगळ्याच राजकीय पक्षांनी, अधिकाऱ्यांनी, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी हा प्रश्न अतिशय काळजीपूर्वक हाताळायला हवा। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा आपण पाहत राहा फक्त शेतीसाठी सोडायचं, पिण्यासाठी सर्वसाधारण दृष्टिकोन असा आहे की पिण्यासाठी पाणी तर मिळालंच पाहिजे, पण शेतकरी जगला पाहिजे, हाही स्टँड आहे साधारणतः। पण त्यात काही ठिकाणी असं होतं की गावाच्या गाव विटीला धरून काही जण प्रचंड नुकसान करत राहतात आणि सिस्टीमला सगळा त्रास होत राहतो त्याचा सतत। तर आता जे मी परवा मीटिंग आपली पुणे जिल्ह्यातल्या आरक्षणाच्या अनुषंगाने तुमचे हे जे डिंबेचे वगैरे आहेत ना सगळे मानिकडो वगैरे, या आरक्षणासाठी मला वाटतं शनिवारी बैठक होती कालवा समितीमध्ये। तर तेव्हा मी जे बघितलं की तिथं जी लढाई मला दिसली, म्हणजे पुणे वर्सेस नगर पाण्याच्या मागणीसाठी असा थोडासा संघर्ष मला तिथं दिसला। आणि सांगायला हरकत नाही की आपल्या अधिकाऱ्यांनी, तुम्ही सगळ्यांनी मिळून यातलं जे पाण्याचं आरक्षण ठेवायचं आहे, साधारणतः बऱ्यापैकी चांगलं आरक्षण आपल्यासाठी ठेवलेलं आहे। याच्यामध्ये पूर्वसुरीचे अधिकारी असतील, माझ्या अगोदर काम करणारे अधिकारी असतील किंवा बाकीचे लोकप्रतिनिधी असतील, या सगळ्यांनी तुमच्या पाण्यासाठी निश्चितपणे चांगलं काम केलेलं आहे। फक्त आता विषय एवढाच आहे, जे पाणी आहे ते आपण किती ज्युडिशियसली वापरणार। ज्युडिशियसली म्हणजे दुष्काळाचं जे हे असताना नेहमी म्हणजे दुष्काळ सुद्धा आपण दुष्काळ असं गृहीत कायम प्लॅनिंग करतो, पण ऍक्च्युअली यावेळची परिस्थिती खरंच गंभीर आहे। आणि हे समजा हा पाऊस जो आहे जूनचा, हा पाऊस जर एक 20-25 दिवस जर लांबला म्हणजे, आणि इथं लोकांना पिण्याचं पाणी मिळावं म्हणून पण भाषणं व्हायची आणि शेती पण फुलायची, हे सगळं जर रुटीन मान्सून आपल्याला दागा दिला आणि आपण जर शहरासारखं आता वापरू नाही, पाण्याचा नीट वापर केला गेला नाही आणि 20-25 दिवस जर पाऊस पुढे गेला आणि हल्ली तर असं दिसतंय की मान्सून, मला तर जे चक्र दिसतंय हे सगळंच निसर्गाचं चक्र साधारणतः 1 महिना हे पुढे सरकलेलं आहे। दुसरा, पूर्वी जो पाऊस पडायचा हा साधारणतः एक 4 महिने पाऊस समप्रमाणात सतत पडायचा। आता जे चित्र बघितलं मी, एका विशिष्ट म्हणजे पावसाची सरासरी एवढा पाऊस पडतो, पण हा सरासरी कशी पूर्ण होते, ठराविक दिवस प्रचंड दणदण पाऊस पडतो आणि नंतर पाऊस पडत नाही। आपली जी पीक रचना आहे त्याच्याशी सध्याच्या मान्सूनचं वर्तन अनुरूप नाहीये। आपल्याला बघा, मला वाटतं सप्टेंबर नंतर आपल्याकडे पाऊसच पडला नाही, म्हणजे रिव्हर्स मान्सून पडला नाही। जे वादळी पाऊस पडतो आपल्याकडे तो पाऊस अजिबात पडलेला नाही आणि इव्हन मान्सून मधला 1 महिना जवळपास हा आपला कोरडा गेलाय पूर्ण। त्यामुळे पाणी जे आहे ते आपल्याला अतिशय जबाबदारीने प्रामाणिकपणे वापरायचं आहे आणि कुणीही याचा म्हणजे शेतीसाठी पाणी वापरण्याच्या बाबतीत अतिरेक करणार नाही। जे आहे ते पाणी आपल्याला पुरेल
टिकेल आपल्यासाठी शेवटपर्यंत, किंवा पिण्याच्या पाण्याच्या अभावी आपली माणसाला आपली जनावर अडचण येणार नाहीत, या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. खरं तर मीटिंग असते बोलले, फक्त मी इंटरव्ह्यू अशासाठी केलं की पाणी तुलनेनं बऱ्यापैकी चांगल्या संख्येनं टीएमसी मध्ये आपण पाणी निश्चितपणे आपल्या जिल्ह्यासाठी मिळवण्यामध्ये आपण यशस्वी झालो. बरोबर आहे. आता साहेबांनी जे आपल्याला सांगितलं ना, ते अगदी त्यांनी म्हणजे फार कमी कालावधीमध्ये त्यांनी हे आपला सगळा स्टडी करून म्हणजे त्यांचं मत मांडलेलं आहे. आणि अगदी तसंच झालेलं आहे की आपल्यासाठी सर्व कर्मचारी वर्ग असतील, आमचं शासकीय असेल, सगळ्या डिपार्टमेंट असेल, त्यांनी आपल्यासाठी सगळ्या तशा तरतुदी आपण करून ठेवलेल्या आहे. म्हणजे वस्तुतः आपली मागणी फक्त 1 TMC ची येत होती, त्याच्या अगेन्स्ट आपण जवळपास 3 TMC पाणी आपल्याला पिण्यासाठी राखून ठेवलेलं आहे आपल्या जुन्नर, आंबेगाव या परिसरामध्ये, त्याच्यात इन्क्लुडिंग शिरूर सुद्धा आलं. तर त्याचा वापर आपल्याला खरोखरच प्रामाणिकपणे करायचा आहे. आणि आम्हाला पण माहिती आहे की हे सगळं पाणी पिण्यासाठी लागणार नाही, त्याच्या आपल्याला जनावरांसाठी लागणार आहे, काही चारा पिकांना लागणार आहे, शेतीला लागणार आहे, परंतु ते जपून करायचं आणि त्याच्या तक्रारी होणार नाही असं आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. कारण तुम्ही काही त्या तक्रारी केल्या तर त्याच्यामध्ये प्रशासन अडचणी देतं, मग या गावाला पाण्याची गरजच नव्हती, यांना का दिलं, मग कोण जबाबदार होते, कोणी रिपोर्ट केला, मग ते पंचायत समिती कार्यालय अडचणी देतं, आमचं येतं, नंतर प्रांत ऑफिस, सगळेच लोक अडचणी देतात. ती गोष्ट आपल्याला होऊ द्यायची नाही. आणि यावर्षी समजा तुम्ही कदाचित आम्हाला अडचणीत आलाल तर याची नोंद तुम्हाला दरवर्षी पुढे मग ते होत राहील. त्यामुळे आपण आपल्या मध्ये वादविवाद न करता आपल्याला हे सुरळीतपणे पार पाडायचं आहे. तर प्रामुख्याने ग्रामपंचायतीची जबाबदारी आपली अशी असणार आहे की आपल्या हद्दीमध्ये ज्या वेळेला आता आपण रोटेशन टेल टू हेड करणार आहोत, आम्हाला असं मध्यंतरी की काही लोकांकडून टेल टू हेड म्हणजे अगोदर पाणी खाली जाणार आहे आणि नंतर मग आपण घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपला एक फायदा असा आहे की वरच्या बाजूच्या लोकांचा की अगोदर येतात जे लोकांना नियमाप्रमाणे पाणी द्यायचं, तेवढं आमचं पाणी सुरुवातीला देऊन झाल्यानंतर त्याने ते माहिती की त्याच्यानंतर आपल्याकडे पाणी कदाचित थोडंफार जास्तच उरतं, तर ते वरच्या लोकांना ते मिळू शकतं. कारण एकदा आम्ही खाली दिल्यानंतर परत त्यांना द्यायची गरज राहत नाही, देता पण येत नाही. म्हणून जे काय पाणी आहे मंजूर केलेलं पाणी हे तुमच्या वरच्या भागातल्या लोकांनाच मिळणार आहे. हा वरच्या भागातल्या लोकांना तसा होणारा फायदा आहे. कारण पाणी जात असताना पण आजूबाजूचं पर्क्युलेशन वगैरे हा फायदा हे वरच्या लोकांना मिळत असतो. तर त्यामुळं माझी आपल्या सर्वांना अशी एक विनंती आहे की बाबा तुम्ही परत पुन्हा आमच्यावर काही इतरांकडून दबाव काही असं काही कृपया आणू नये. कारण त्याच्यामुळे आमच्या सगळं प्रशासनामध्ये खूप मोठा व्यत्यय येतो. आम्हाला पाणी सर्वांना देता येत नाही आणि कदाचित तुम्हाला वरती दिलं खाली जर द्यायला पाणी शिल्लक नाही राहिलं तर मग आमच्या नोकऱ्या धोक्यात येतात आणि मग ते त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे इलेक्शन पिरियड आहे, त्याच्यावर कोणावर काही इजा येऊ शकते. आणि म्हणून आपण सर्वांनी आम्हाला यावेळेला असं कार्य करणं अपेक्षित आहे. आणि त्यासाठी मी साहेबांना म्हटलो की साहेब तुमच्या उपस्थितीमध्ये आम्हाला ही बैठक घ्यायची आहे आणि ती आज आपण तो मुहूर्त साधलेला आहे. तर या ज्या त्या हद्दीमध्ये ग्रामपंचायतीने आपण आपल्या हद्दीमध्ये कालव्याचं नुकसान होणार नाही हे पाहायचं आहे. नंतर सिंचनासाठी पाणी वापर करायचा नाही असं आपलं ठरलेलं आहे. परंतु आपल्याकडचं जे प्रामुख्यानं जे सिंचन असेल किंवा पिण्याचं पाणी असेल तर हे सगळं आपण कोल्हापूर पद्धतीचे बांधारे जे नदीवर आहे ते आहे. आणि प्लस छोटे मोठे जे काही तळे आपण धरलेले आहेत त्याच्यावरूनच आहे. तर याच्यावरून आम्हाला माहिती की सगळं पाणी जाणार पिण्यासाठी नाही, परंतु त्या ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे की ते तो जो पाणी पुरवठा तुम्हाला केला जाईल तो पाणी पुरवठा तुम्हाला 15 जुलैपर्यंत तो पुरवायचा आहे. कदाचित आपल्याला निसर्गाने साथ दिली आणि तर त्यावेळेला आपल्याला कदाचित जून मध्ये पाऊस पडला तर मग पुढचे मी पण काय सांगणार नाही आणि तुम्ही पण आमचं ऐकायचं काही कारण नाही. पण किमान आपल्याला अशी एक आशादायक पाऊल होईपर्यंत तरी आपल्याला ते पाणी टिकवायचं आहे. आणि त्याच्यासाठी जो काय शेतीसाठी जर कोणी पाणी घेत असेल आणि तुम्हाला असं वाटतं की हा हे पाणी खूप मोठ्या प्रमाणात चाललंय किंवा हे वादविवाद किंवा गरज नसताना घेतोय तर अशा पद्धतीनं ते तिथं तुम्ही सगळ्यांना ते रोखायचं आहे. आमच्याकडून जर सिंचनासाठी पाणी नाही आहे आम्ही डिक्लेअर केलेलं आहे, परंतु तुमच्या गावामध्ये तुम्हाला असं वाटतं की नाही या तिथं आम्हाला चारा पिकं लावलेली एखादं दुसरी मोटर लावली तर ते तुमच्या संमतीने तुम्ही ते तुम्हाला हे राहते त्याच्यामध्ये आम्ही फारसे लक्ष देणार नाही. परंतु त्याच्या तक्रारी किंवा काही असं जर झालं तर मग आम्हाला नावेलाजाने आपल्यावर कारवाई करावं लागेल. आणि दुसरं एक मुद्दा सांगतो मी, आपल्याकडे कालवे फोडण्याची परंपरा आहे का? काही भागामध्ये आहे, म्हणजे आता ही उपस्थित असलेल्या भागात नाही. समजा म्हणजे आपण पहिल्यांदा शिरूरला जाणार, पहिल्यांदा शिरूरला पाणी जाणार आपलं, पहिल्यांदा शिरूरला पाणी जाईल नदीद्वारे, नदी आणि उजवा. दरम्यानच्या काळामध्ये ऐका ना
नाही साहेब, आता आमची अवसरी नाही आमचं सगळं समजूया, नंतर मग तुमचं काय असेल ना ते आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणूनच काम करतो, ह्याच्यावर विश्वास ठेवा. आम्ही तुम्हाला उपदेशाचे डोस पाळायला नाही बोलवलेलं, तुमच्यासाठीच बोलवलंय बैठक. पण त्यातलं जे लॉजिक आहे ते समजून घ्या. जे खालती पाणी सोडत असताना जे पर्क्युलेशन पाणी मिळेल ते तुम्हाला मिळेलच. ऐका ना, ऐका तरी आपण जेव्हा समजा शिरूरला पाणी सोडायचं मला, आता शिरूर मध्ये मला जेवढं पाणी सोडायचं आहे, जर तुम्ही मध्ये पाणी उचलत राहिला आणि जर ते भरलं गेलं नाही, ठीक आहे, तर ते भरतपर्यंत सोडावंच लागेल. त्याच्यामुळे तो विषय संपू द्या. तिथला एवढा विषय संपला की तिथं परत पाणी सोडण्याचा विषय नाही येणार. बरोबर? त्याच्यामुळे लॉजिक समजून घ्या. शेवटी त्यातून पाणी शिल्लक राहिलं आणि आम्हाला वाटलं आता पाणी आपण सोडू शकतो, वापरू शकतो, आपण वापरू शकतो. पण बेसिकली आता जे आपण पाणी सोडणार आहोत हे पिण्याच्या पर्पज साठी सोडणार आहोत. दुसरा कुठलाही पर्पज त्याच्यामध्ये अपेक्षित कायदेशीर दृष्ट्या नाही, हे पहिल्यांदा समजून घ्या. म्हणून तुमची शेती पूर्ण ओस पडावी, तुमच्या हातातोंडाशी हल्ली पिकत जावी अशी काही कोणाची भावना अधिकाऱ्यांची अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. पण त्याचा जर अतिरेक झाला, काय झालं आणि पाणीच झालं तर सरसकटपणे कंपल्सरीली अतिशय कडक पद्धतीनं उपसाबंदी लागू करण्याशिवाय आम्हाला गत्यंतर उरणार नाही. ही वेळ येऊ नये ही आमची इच्छा. मी मिटिंग बोलवली आहे, ती वेळ आली. पण दुष्काळ काय झालं, पाऊस पण कमी पडलाय. मग आता जी धरणाची हे सांगितले मला, परवाच्या आकडे सांगितले तर गेल्या वर्षा तुलनेमध्ये आपण 50% वाढवत. आता पाणी उपलब्ध पाणीसाठाच कमी आहे. एक तर कुठल्या तरी एका धरणातला मला वाटतं माणिकडो का कुठला तरी एक मृत साठा परवानगी घेऊन वापरण्याची वेळ शक्यता आहे. बरोबर? म्हणजे जर एवढे त्रुटी असेल तर जेवढं पाणी आहे, जर मोठ्या प्रमाणात उपसा झाला तर 100% उपसा, मग एका गावासाठी एक, दुसऱ्या गावासाठी एक, अशा पद्धतीनं काम नाही करता येणार. लक्षात आलं? बरोबर? त्यामुळं तुम्हीच तुमच्या पद्धतीने काळजी घ्या. कुणीतरी निर्बंधपणे अनिर्बंधपणे बेभानपणे पाणी उपसतोय, आपलं शेतच पिकवतो आणि पिण्याची पाण्याची टंचाई निर्माण होईल. आणि आता तर आपण जस्ट मार्च मध्ये आहोत. हे मार्च, एप्रिल, मे, जून आपल्याला एवढे महिने आहेत आणि समजा एकदा पाणी संपलं तर टँकर भरायलाही आपल्याला साईट्स मिळणार नाहीत. अशी वेळ येऊ शकते, ती वेळ येऊ नये याची आपण सगळ्यांनी मिळून काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी अतिशय समन्वयानं आणि सजग नागरिक म्हणून काम करण्याची वेळ आलेली आहे. आणि ही लढाई तुमची पण आहे, माझी पण आहे. त्यामुळे ह्याला आपण या संकटाला सगळ्यांनी म्हणून एकत्रितरित्या सामोरं गेलं पाहिजे. हे होणं अजिबात अपेक्षित नाहीये. बरोबर वेळ आली तर ते करण्याशिवाय गत्यंतर. आता तुम्हाला सांगतो मी जुन्नर मध्ये परवा चर्चा झाली की मिनिस्टरने सांगितलं कालवा समितीमध्ये की समजा एवढं पाणी त्यांना दिलं 45 FCMT काय तर पाण्यात त्याने मला सांगितलं 42 मला आकडे पण पाठ झाले तर ते आता 40 दिलेलं आहे. बरोबर ना? 42 दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा जादा पाणी त्यांना देणार नाही. तेवढ्यावर त्यांना उरलेले 4 महिने काढायचे आहेत. असा प्रसंग प्रत्येक गावात येऊ शकतो. यात काय आता तुमचे जे ह्या सजेशन असतील, काय असेल, अडचणी असतील ते मांडायला हरकत नाही. मला फक्त 2-3 मुद्दे तुमच्या शेड्यूल सांगा ना. सांगतो माझं फक्त ऐकून मिनिटात संपवतो मी. तर जे काय मंजूर असलेलं पाणी तुम्हाला कोट्याप्रमाणे जो मंजूर झालेला आहे तो नक्कीच देण्यात येईल. आणि त्याच्यापेक्षा जास्त उपलब्ध झाला तर तो पण देता येईल. समजा आपल्याला पाण्याची बचत झाली व वेळ कमी झाला तर. नंतर दुसरं, हे पाणी आपल्याला 15 जुलैपर्यंत राखून ठेवायची जबाबदारी ही ग्रामपंचायतीची आहे. नंतर ज्या कोपबंधारे किंवा तळे वगैरे जे आहे त्याच्यावर अनाधिकृत उपसाबंदी होणार नाही याची पण खबरदारी ग्रामपंचायतीने घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये जर आपल्याला काही अडचण येत असेल तर आपण भरारी पथक स्थापन केलेलं आहे. त्याच्यामध्ये महसूल खात्याचे अधिकारी, आमचे अधिकारी आहे, नंतर पोलीस यंत्रणा पण आहे.
विद्युत पुरवठ्याची पण यंत्रणा आहे आणि या सगळ्यांच्या याच्यामध्ये त्या भागाचा पंचनामा होईल आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल. तर तशी वेळ आपण बहुतेक येऊ देणार नाही असं मला वाटतं. नंतर दुसरं, हे पाणी फक्त आपण एकदाच देणार आहे कारण हे शेवटचं आवर्तन आहे, याच्यानंतर पाणी मिळणार नाही. नंतर तिसरा मुद्दा मला हा सांगायचा आहे की हे पाणी दिल्यानंतर तुमची इथे त्या सोर्समधून टँकर त्या गावाची हे समाप्त झालंय असं त्याच्यात डिक्लेअर होणार आहे. म्हणजे तुम्हाला ते पाणी आम्ही सगळं एकदा दिलंय, अशासाठी दिलंय की त्या गावाला टँकर द्यावा लागू नये म्हणून ते पाणी दिलंय. त्यामुळे तुम्हाला ते पाणी संपलं ना, आता तुम्ही परत साहेबांकडे आले मला टँकर द्या, तर तो हक्क तुम्हाला राहणार नाही. त्यामुळे ते पाणी तुम्हाला खूप जपून वापरायचं आहे. हो, आणि एक आहे की खरोखर तुमचं सगळं तुम्ही अगदी इमानदारीने वापरलं तरी पण संपलं आणि तसे जर अधिकाऱ्यांचे रिपोर्ट आले की नाही हे दिलेलं पाणी यांनी कुठेही अनधिकृत झालेलं नाहीये, त्यांना खरोखर टंचाई तर द्यावा लागेल. तर मग त्या परिस्थितीमध्ये अपवादाची परिस्थिती म्हणून इन जनरल जे तुम्हाला पाणी दिलंय त्याच्यामध्ये तुम्हाला आता त्या गावाला टँकर सुद्धा मागता येणार. त्यामुळे हे पाणी खूप आपल्याला जपून वापरायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. नंतर हे जे पाणी आता तुम्हाला देणार आहे तुमचे जे लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच आणि ग्रामसेवक यांनी आम्हाला म्हणायला सांगायचं आहे की साहेब तुम्ही आम्हाला दिलेलं इतकं पाणी आम्ही तुम्हाला दिलंय, त्याचे तुम्ही फोटो काढा, आम्हाला एवढं पाणी मिळालं आम्ही सांगणार आम्ही तुम्हाला एवढं पाणी दिलं. तुम्ही आमच्याकडून जास्त पाण्याची पावती देऊ नका आणि आम्ही तुम्हाला जास्त पाण्याची पावती मागणार नाही. ते फक्त तुम्ही आम्हाला सामंजस्याने आपण हे घ्यायचंय. नंतर भरारी पथक नेमलेले आहेत, त्यामुळे भरारी पथक कधी पण अचानक कोणत्याही गावाला व्हिजिट देऊन ते पाहू शकतं. त्यामुळे आपण आपल्या नागरिकांना एक सूचना फलकावर द्या की भरारी पथक स्थापन झाले, त्यामुळे कोणी अनाधिकृत उपचार करू नये. म्हणजे ती जबाबदारी सरपंच आणि ग्रामसेवक न राहता ती वैयक्तिक त्या माणसावर राहील, जी काय कारवाई ती त्यांच्यावर राहील. म्हणजे त्यामुळे आपण तिथं त्या लोकांना जर एकदा हे दिलं. आणि दुसरं एक असं की मी मग सांगितलं की प्रशासनाला अडचण येईल असं आपण एकामेकात काही भांडायचं नाहीये. आणि तिसरा मला असं सांगायचं की पिंपळावर गेला तर काल पहाटे आम्ही पाणी सोडलं 5ला, तर आज दुपारी आम्हाला 72 किलोमीटर मध्ये पाणी आम्ही पोहोच केलं. म्हणजे ही बैठक घेण्यापूर्वी आम्ही तिथल्या लोकांना, तिथल्या ग्रामस्थांनी पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं. सगळ्या आजूबाजूच्या सरपंच ग्रामसेवकांनी सांगितलं हे पिण्यासाठी पाणी चाललंय, दुसऱ्या जिल्ह्यात चाललेलं आहे, दुसऱ्या तालुक्यात चाललेलं आहे, तर तुम्ही या पाण्याला सध्या हात लावू नका, त्यांचं एकदा होऊ द्या. नंतर मग तुम्हाला आमच्याकडे पाणी शिल्लक राहील आम्ही स्वतःहून तुम्हाला सांगू की आता पंप चालू करा, आता तुम्ही तळ्यात पाणी घ्या. तर ही आम्ही तुम्हाला आम्ही तुमच्या भागात काम करत असल्यामुळे आम्ही तुम्हाला हे प्राधान्य आमच्याकडून राहील. तर आपण पिंपळगावजोगेचा आदर्श ठेवायचा आणि आम्हाला यापूर्वी जे आता डिंबाऊच्या कालव्यावर खूप म्हणजे मागच्या रोटीचा आम्हाला कटू अनुभव आलेला आहे. तर तशी वेळ या वेळेला येऊ देऊ नका, पाणी खाली जाऊ द्या. शिरूर भागातलं पाणी झाल्यानंतर आम्ही क्रमाक्रमाने वरती येणार आहोत. मागच्या वेळेला मागे पुढे मध्ये खूप जवळ 200 MCF पाणी गेलं आणि त्याच्यामुळं आता आपल्याला तेच पाणी ह्या वेळेला तुम्हाला जाता आलं असतं, पण आपल्याच भागातल्या लोकांना म्हणजे ज्यांना पाणी मिळालं असेच लोकांनी डबल पाणी घेऊन पाण्याचा नाश केलेला आहे. नंतर मग नदी नाले ओढे कुठं पण पाणी दिसत होतं, म्हणजे आम्हाला छोटे डोळे झाकून तिथं फिरावं लागत होतं. तर ती वेळ ह्या वेळेला येऊ देऊ नका. आणि खरोखर जर शिल्लक राहिलं तर तुमच्यासाठी आम्ही 2-4 दिवस परत नंतर चालवू नका. आम्हाला माहिती आहे की तुमची शेती फार महत्वाची, तिथं शालो सैल असल्यामुळं पाणी जास्त लागतं. तर तो आमचा सहानुभूती दृष्टिकोन तुम्हाला नक्कीच राहील आणि पाणी त्या प्रमाणात दिलं जाईल असं एक मला सांगायचं. आणि याच्यानंतर मग आता तुमचं काय असेल तर सांगा. शेड्यूल आपण आता लिंबाऊचा कालवा ऍक्च्युली कालच सुरू करायचा होता, परंतु आमचं पहिल्या 2-3 किलोमीटरमध्येच एका ठिकाणी लिकेज आढळल्यामुळे तो आम्ही बंद केला. त्याच्यामुळे ते आज आता आमची दुरुस्ती संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत होते. ती झाली की आम्ही आता शिरूर घोड नदीमध्ये पण पाणी सोडणार आहोत आजच संध्याकाळी 6-7 वाजता. आणि डिंबाऊचा कालव्याला पण चालू करतोय आणि उरलेलं पाणी डिंबा डावा कालव्याला पण काढतोय. एक 2-3 दिवसानंतर आता तो कालव्याला थोडंसं लिकेजचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात यायला लागला, त्याच्यामुळे आम्ही थोडं टप्प्याटप्प्याने तो डिस्चार्ज वाढवणार आहोत. तर साधारण आम्ही 7 तारीख मीना ब्रँच कॅनलला घेतलेली होती, पण कदाचित 1-2 दिवस थोडंसं पुढं जाईल. मीना ब्रँच कॅनलचं पाणी देऊन झाल्यानंतर मग घोड शाखाला पाणी आपण देणार आहोत. आणि दरम्यानच्या काळामध्ये मीना नदीमध्ये पण पाणी आपण जे स्रोत आहे त्याला पण ते पाणी देणार आहोत. आणि हे सगळं झाल्यानंतर मग राहिलेलं पाणी आपण येडगावमध्ये फिडिंगला देणार आहोत. आणि त्यावेळेला आता आम्ही पिंपळगावचं रोटेशन चालू केलं आहे. आमचा अंदाज 30-35 दिवसामध्ये आम्ही ते उरकायचा प्रयत्न करतो. आणि ते झाले की मग कुकडी डावा काव्याला देखील ते पाणी आम्ही 10 एप्रिल आम्ही तारीख डिक्लेअर केली, पण एक 5-6 दिवस अगोदर येण्याची शक्यता आहे. तर ते आम्ही नंतर पिंपळगावचं पाणी काढून येडगावमध्ये घेऊन त्या भागाला आपण पाणी देणार आहोत. या सगळ्या नद्यांमध्ये आपण
म्हणजे एकदम 100% तरतूद नाही, पण एक 40% तरी आम्ही आपल्यासाठी पाणी थोडंसं काही रिपोर्टिंग मध्ये करून आपल्याला सहकार्य करण्याची माणिकगाव मध्ये आता साधारण सध्या आज किती पाणी माणिकगाव मध्ये तर पाणी घ्यावं असा आम्हाला आदेश आहे, परंतु आम्ही आता सध्या असं करतो की माणिकगावला आपल्याला जे पिण्याच्या पाण्याचे जे मंजूर झालेले स्रोत आहे त्यांना पुरेल एवढं पाणी शिल्लक ठेवून बाकी पण पाणी ज्या वेळेला कुकडी डावा चालू करायचा असतं त्यावेळेला काढण्याचं आमचं नाही. कुकडी नदीला आपण कुकडीचा जो कालवा चालू करू त्यावेळेला चालू करा असा आम्हाला आदेश आहे, परंतु आम्ही त्याच्यामध्ये असा विचार करतोय की 8-10 दिवस अगोदरच पाणी कुकडी नदीला घ्यायचं, कारण त्याला पण तो चालू झाला पाहिजे. तो कालवा चालवायला जे ठरक भेट लागतं ते मिळत नाही आपल्याला, त्याच्यामुळे ती अडचण आहे. कोल्हापूर बंदराचे धाके 2 ते 3च ठेवत असं आहे, 2-3, परंतु की त्याच्यामध्ये आपल्याकडे खरोखर उरलं तर मग आम्ही सगळ्यांना परत थोडं देऊ ना. विक्रमपूर जुन्नर तालुक्यातलं कांदळी ग्रामपंचायत सरपंच आहे. येडगाव जे धरण आहे ते येडगाव धरणावरती कुकडीचा नदी आहे, त्या नदीमध्ये आता अक्षरशः काही पाणी नाही. म्हणजे आमची कांदळी असेल, वडगाव असेल, मोरी असेल, साळवडी खालची जेवढी गाव आहे जुन्नर तालुक्यात त्या सगळ्या गावांना आज पिण्याचे जे काही स्रोत आहे गावातील तो त्याच्यावरती अवलंबून आहे. आता त्याच्यामध्ये पाणी नाही, ते पाणी नसल्यामुळे लोकांना पिण्याची जी पाण्याची सोय आहे ती ग्रामपंचायतच्या माध्यमातून केली जाते, तर ते सगळं पाणी बंद झाले. म्हणजे आम्हाला अक्षरशः आता टँकर काही ठिकाणी आम्ही चालू केले, पण ग्रामपंचायत तेवढे सक्षम नाही त्यांना टँकर पुरवून. आज ते पाणी जर सुटलं नाही तर उद्या एवढी भयानक परिस्थिती आहे की त्या ठिकाणी लोकांना पाणी पुरवणार कसं. एक सरपंच या नात्याने मी सांगतो, कारण सरपंच म्हणून नाही म्हटलं तरी ते पिक्चर मध्ये दाखवल्यासारखं सरपंच हा बदनामध्ये जळू फुलेसारखं, पण आम्हाला प्रत्यक्षात काम करताना एवढी अडचण आहे. आणि तुम्ही सुद्धा आता एक आदेश काढलाय, सांगितलंय की सरपंचाने त्या ठिकाणी लक्ष द्यावा. पाणी तुम्हाला 15 जुलैपर्यंत हे पाणी वापरायचं आहे. जर सरपंचाने जर त्याच्यामध्ये जर लोकांना विनंती केली, लोकांनी ऐकलं तर चांगलंच आहे, नाही ऐकलं तर तो त्रास शेवटी सरपंचांना आहे. मी सरपंचाच्या वतीने तुम्हाला विनंती करेन, आम्ही तुम्हाला सगळेजण सहकार्य करूच, परंतु आता पिण्यासाठी पाणी खूप गरजेचं ज्या ज्या ठिकाणी आहे तिथं तुम्ही सोडत असताना त्यांना पहिलं पिण्याचं पाणी सोडा, जेणेकरून त्या गावाला त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे सोर्सेस आहेत ते त्या ठिकाणी. माझ्या गावामध्ये उद्या जागतिक महिला दिन आहे, महिलांचं असं म्हणणं आहे की उद्याचा तो कार्यक्रम झाला की आपण तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा करू. म्हणजे अशी परिस्थिती आहे, तर उद्या जर कुकडीला पाणी नाही आलं तर आमचे हाल त्याच्यामध्ये खूप बेकार होतील अशी परिस्थिती. त्याच्यामध्ये आम्हाला अडचण आता सध्या अशी आहे की येडगावमध्ये फक्त आमचं पाणी 900 MCF आहे, आणि त्याच्यामुळे दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणून कुकडी नदीमध्ये एवढं 2-3 बंधाऱ्यामध्ये पाणी देऊन चालणार नाही. 1-2 बंधारा राहिला असतं तर खरोखर आम्ही दिलं असतं. आम्हाला तसं आमदार साहेबांनी सांगितलं पण होतं की 2 गावावर तुम्ही द्या, पण खालच्या बंधाऱ्यांची त्याची जर मागणी झाली तर मग आम्हाला त्यांना देता येणार नाही. आणि परत तुम्ही नुसत्या आपल्या भागाच्या नदी नंतर मग पारनेरण हे म्हणजे कुठपर्यंत पाणी झालं, आधी गाडीलगाव, म्हसे, डोंगरे तिथपर्यंतची मागणी, तिथपर्यंत पाणी लागते. आणि त्यांच्यासाठी सगळ्यांना जर पाणी द्यायचं असेल तर आपल्याला लागतं पाणी 600 MCF. पाणी द्यायच्या वेळेस तालुक्यातली तालुक्यात तरी पाणी पाहिजे. एकाच सोर्सवर खाली जर माणूस असेल तर आपल्याला ते सगळ्यांना पाणी द्यायला आपल्याला माझं एवढा जनरल प्रॉब्लेम असेल तर आपण तेच पाणी असं झालंय. मी तेच सांगत होतो की आपल्याकडे 900 दाखवतो. तुम्ही अक्षरशः मला माहिती आहे सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी पाण्याचे जे काही आमचे सोर्सेस आहेत सगळे टोटल नदी कोरडी पडलेली. पाणी वापरायचं म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठीच पाणी नाही, ते सोडवावं लागेल. पाण्याची आवश्यकता आहे ना साहेब. तुम्ही जर असं म्हटलं की त्यांना द्यायचंय मग माझं पूर्ण मला पण देता येणार नाही असं नाही. आपण त्याला काय मार्ग करायचं ठरवू ना. असं काय माझ्या आता तुम्ही जे पाणी सोडले ते सापुरी मुंगळी ही जी गाव आहे त्या गावाला काहीच फायदा नाही, आणि त्या गावाला कॅनलला 6,000 केल्या, नदीला पण 7,000. आता आमच्याकडे इतकी भीषण परिस्थिती आहे, कमीत कमी कुकडी गावा कॅनलला न सोडता नदीला तरी आता सोडायला पाहिजे कुकडी नदीला. कारण पूर्वीची जी तालुक्याची 5-6 गाव आहेत त्यांच्या अत्यंत कठीण परिस्थिती आहे, आणि तुम्ही जे आता कॅनलला सोडणार आहे त्या गावाला त्याचा फायदा नाही. औरंगपूर, पारगाव, मंगळूर, सापुरी, निमगाव या गावाला नदी सुद्धा पाणी नाही. कॅनॉलने पाणी सोडून उपयोगच नाही. मेन नद्यांवरती सोर्सेस 5 मिनिटं बोलू द्या. तुमचं नाही समाधान झालं तर तुम्ही परत बोला. मी नाही सांगितलं पाणी दिलं
आमच्या केट्यामध्ये जमिनी शाखेच्या पाणी दिलं ना, नाही वरून सोडलं तरी चालेल ना. आता आमच्या मध्ये मी 6 किलोमीटर टँकर करून आणतो मंगळूर. आज एक टँकर भरायचे 100 रुपये आणि टँकर आमचं स्वतःचा भाड्याने आमच्या दान शोधते काही स्वयंसेवी संस्था आमची गणपती मंडळ आमच्याकडे प्यायलाच पाणी नाही. आज तुम्हाला खात्री करायचं म्हणजे आमच्या तलाट्याला विचारा की औरंगाबादमध्ये प्यायचं पाणी कुठून येईल. आमचा स्वतःचा गिंडीचा टँकर हे माझा स्वतःचा टँकर भाड्याचा ड्रायव्हर ठेवायचा पाणी 6 किलोमीटर करून आणायचं आणि ते पाणी गावाला प्यायला रोजच्या 2 खेपा 7 लिटर टँकर. पाणी द्यायला जमिनीला शाखेतून पाणी देते माझे 2-5 मिनिटं फक्त ऐका. माझं 5 मिनिटं फक्त तुम्ही ऐकून घ्या, नंतर आपण त्याच्यात मार्ग काय सांगतो ना तुम्हाला. फक्त मला तर असं याच्या सांगत जर टॉर्चर करणार असेल तर मला जे सांगायचं नाही 2 मिनिटं तुम्ही ऐकून घ्या. त्या भागाचं निवेदन करून पाणी पुरवठा त्याला आमच्या पाणी नाही. आणि आता जे आवडतं त्या पुढे सोडलेले ते मोठ्या प्रमाणात सोडलेले शेवटचा राहिलेला तो 1.5 स्टॉक ते जर राहिलं तर ठीक आहे. माणसांना पाणी नाही, जनावरांना पण पिण्याचं पाणी नाही. बोलू तर द्या नाही कोण. माझं काय म्हणणं आहे, हे जे पाणी आता 3.5 आरक्षित झालेलं आहे हे पाणी माझं नाही, हे जिल्हाधिकाऱ्यांचं पाणी. जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं काय करायचं त्या पाण्याचं. आम्ही फक्त काय सांगणार ते आम्हाला विचारणार साहेब पाणी सोडायचं. आम्ही आमची फक्त पाणी सोडण्यात येणारी अडचण त्यांना सांगणार, ते कशी सोडायचे तेच ते सांगणार. तर हे पाणी आता माझं नाही राहिलेलं. आता मी जरी सिंचनाचं फक्त त्या पाण्याचं धरणाचं कंट्रोल माझ्याकडे आहे, पण ते पाणी कोणाचं आहे, यांचं आहे, महसूल खात्याचं आहे. त्यामुळे ही भूमिका तुम्ही समजून घ्या. तर माझं काय मत तेच आहे की तुम्ही जसं साहेब म्हणाले की आपल्या याच्यामध्ये ही परिस्थिती खालपर्यंत आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला असं करावं लागेल की शिरूरचे तहसीलदार आपल्या इकडचे तहसीलदार यांची संयुक्त मागणी करून आपण सगळ्यांसाठी एकत्रित पाणी सोडून घेऊ ना. तसा आपल्याला निर्णय घेता येईल. तो तसा 2 तालुक्याचा संबंधित ती नदी आहे, तर आपण त्यांची पण मागणी घेऊ, त्यांची पण अर्जन्सी घेऊ, आपली अर्जन्सी आणि तुमचे तिकडचे प्रांत मिळून आपण कलेक्टर कडून ऑर्डर करून घेऊ. ही भीषण पाणी टंचाई निर्माण झाली, यांना लगेच पाणी सोडावं. आम्ही तेवढं पाणी लगेच सोडतो ना, आम्ही नाही म्हणतच नाही ना. पश्चिम भागात हे बघा, माझ्याकडे जी ऑर्डर आलेली आहे याच्यामध्ये त्या गावाचा समावेश असेल तर त्या गावासाठी पाणी राखून ठेवलं जाईल. याच्या व्यतिरिक्त आता कोणतंही गाव असेल तर त्या गावाचा समावेश होणार. कारण हे कोणी केलंय, हे जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय मला की हे बाबा हे तुला याच्याप्रमाणे पाणी तुझे धरणात राखून ठेवायचंय, त्याप्रमाणे मी त्या धरणात पाणी राखून ठेवतो. तरी माझी जबाबदारी. आपले ते पाणी आरक्षणाचे गाव आहे ना, बाकीचं काम असतं जे पाणी आरक्षण आहे का तिकडच्या भागातलं कोणी आपलं त्या चर्चेप्रमाणे नगर जिल्ह्याची आणि पुणे जिल्ह्याची मागणी विचारात घेऊन जे शिल्लक पाणी आहे त्याप्रमाणे पिण्याचं पाणी आणि जनावरांचं पाणी, माणसाचं आणि जनावरांचं पाणी कमी पडणार नाही. आणि याच्यासाठी थोडस समजा 2-4% इकडे तिकडे झालं तर ते पाणी पुरेल अशा पद्धतीनं सगळं नियोजन केलेलं आहे. आता याच्यामध्ये एकच करू आपण, जे पाणी आपण सोडायचा जो काही विषय असेल की साधारणतः शिरूर तहसील ऑफिस किंवा तिथले प्रांत आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून त्याचं शेड्यूल साधारणतः कसं ठरवता येईल याचा एक निर्णय घेऊन त्या पद्धतीनं आम्ही त्याची अंमलबजावणी करतो. पाणी धरणामध्ये जर 10% पाणी शिल्लक असेल तर ते पाणी जवळजवळ धरणाच्या वर म्हणजे धरणात असणारी धरणाच्या भिंतीच्या वर जवळजवळ 20 ते 22 गावे बरोबर 20 ते 22 गावे साहेब धरणापासून खाली आल्यानंतर नगरपालिका जी जुन्नर नगरपालिका जिची लोकसंख्या जवळजवळ 50,000च्या आसपास आहे, जर 10% पाणी असेल माणिकदेव मध्ये आज मिळतील आणि ते पण जर सोडणार असेल नदी पात्रातून तर ते माझ्या मते तरी मग आम्हालाच प्यायला पाणी राहणार नाही साहेब. कारण परिस्थिती सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस माणिकदेवचं 50 दिवसाचं रोटेशन खाली चालू होतं नोव्हेंबर महिन्यामध्ये, त्यावेळेस आम्ही विरोध केला होता एवढं मोठं रोटेशन तुम्ही सोडू नका, आज 30 दिवस सोडा, पुन्हा 30 दिवस सोडा.
तर त्यावेळेला आम्हाला असं सांगण्यात आलं की हे रोटेशन गेल्यानंतर माणिकडोचं पाणी परत सुटणार नाही, जी जुन्नर तालुक्यातली इतर धरणं आहेत त्यातलं पाणी सोडलं जाईल. कारण त्यावेळेला माणिकडोचंच पाणी मोठ्या प्रमाणामध्ये फुल फ्लोनी सोडलं होतं. त्यानंतर पुन्हा 50 दिवसाचं रोटेशन संपलं, आम्हाला वाटलं ठीक आहे पाणी बंद झालं. त्यानंतर पुन्हा 2-3 दिवसामध्ये पुन्हा माणिकडोचं पाणी सुटलं. त्यावेळेस आम्ही माणिकडोच्या चौकामध्ये आम्ही स्वतः आंदोलन केलं होतं की 50 दिवसाचं पाणी सोडलं असताना देखील पुन्हा हे 9-10 पुन्हा पाणी का सोडण्यात आले. तर त्यावेळी आम्हाला असं सांगण्यात आलं की हे 10 दिवसाचा पाण्याचा स्टॉक आता येडगाव मध्ये होणार आहे आणि हे पाणी बंद होणार आहे. परत तुमचं एकही थेंब आम्ही पावसाळा पडेपर्यंत सोडणार नाही असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आणि त्या दृष्टीने पाणी आता रिझर्व्ह माणिकडो डॅम मध्ये सोडलं होतं. तर आता तुम्ही मला सांगा साहेब, जर 10%च पाणी आहे त्यात आता इव्हॅपोरेशन होणार आहे, बाष्पीभवन होणार आहे, त्या रूपात पाणी जाणार आहे. प्लस तुम्ही नदी पात्रामध्ये आता उन्हाळ्यामध्ये जर पाणी सोडलं नदीमध्ये ते बरंचसं पाणी खाली शोषून घेतलं जातं. जर 10% पाणी जर असेल आणि त्यातून जर खाली सोडणार असाल ते खालच्यांना पण मिळणार नाहीये आणि आम्हालाही मिळणार नाही. आमची पण आज पाण्याचा प्रश्न आहे, सगळा चाऱ्याचा प्रश्न आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर खाली पाणी सोडताना साहेब आम्ही त्यावेळेला विरोध करत होतो, एवढं पाणी तुम्ही सोडू नका. पूर्व पट्ट्यातून आम्हाला फोन येत होते, आमचे जे सहकारी शेतकरी बंधू आहेत त्यांचे आम्हाला फोन येत होते का एवढं पाणी तुम्ही का सोडताय, 50 दिवस माणिकडोचं पाणी कशासाठी सोडताय. आमच्यापेक्षा जास्त काळजी पारनेरवाल्यांना असते माणिकडो किती भरले, आमच्यापेक्षा जास्त टक्केवारी त्यांना माहिती असते साहेब. तर त्यावेळेला चुकीचं नियोजन झालेलं आहे आणि हे पाणी सोडले. आणि आता दुष्काळ परिस्थिती आम्हालाही मान्य आहे, पण आज 50,000 लोकसंख्येचं जुन्नर शहर 22 गाव आहेत. एकतर साहेब आमचा तालुका एकतर आमचं मंडळ दुष्काळीमध्ये घेतलं नाही. आमच्याकडे पाऊस जास्त पडतो आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही आज आमच्याकडे येऊन बघा परिस्थिती साहेब, टँकरनीच पाणी न्यावं लागेल अशी परिस्थिती आहे. पाण्याची परिस्थिती फार बिकट आहे. तिकडे पाणी सगळं खडकाळ भाग आहे, खाली तुम्ही 3-4 फूट खाली गेले तर मुरम लागते, 7-8 फूट गेले तर खडक लागते, जमिनीत पाण्याचा स्टॉक राहत नाही. ते बोरवेलला पाणी नाही, विहिरींना पाणी नाही. अशा परिस्थितीत माणिकडोचं पाणी जर खाली गेलं तर साहेब आम्ही कसं करणार. 50,000 लोकसंख्येचं जुन्नर शहर आहे, छोटं शहर नाहीये सर. त्याच्यावर कालवा समितीमध्ये बरीच चर्चा झालेली आहे. प्रश्न आम्हाला इश्यू माहिती आहे, आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. काय जे शक्य असेल ते तुमच्या हिताचं करण्याचा आम्ही सहकार्याच्या 30-35 गावांचा जुन्नर नगर परिषद तेवढा त्यांचा विचार करण्याचा असा आहे, तालुका म्हटलं तरी प्रत्येक गावाचे इंटरेस्ट बदलत आहेत, असं कठीण परिस्थिती आहे. पेपरला आलेल्या माहितीनुसार 7.6 टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे कुकडी प्रकल्पामध्ये, त्यातला 6.5 टीएमसी सोडणार आहेत म्हणतात. जर 1 टीएमसी पाणी साठा जर पूर्ण कुकडी प्रकल्पात ठेवलं तर जुन्नरमध्ये पाण्याचा प्रश्न तुम्ही भीषण रूपांचा पाणी टंचाई होईल साहेब. आज किती तारीख आहे, आज 7 मार्च आहे, आज एप्रिल जायचं आहे, मे जायचं आहे, जून जायचं आहे. पाऊस जून मध्ये पडेलच याची खात्री तरी आहे का आपल्याला. त्यामुळे खाली पाणी सोडताना एकतर साहेब काय झालंय, हे जे खालचे लोक आहेत म्हणजे आम्ही डायरेक्ट बोलतो, हे जे खालचे पुढारी आहेत पूर्व पट्ट्यातले ते पारनेर म्हणा किंवा तिकडे करमाळा वगैरे तिकडचा आमचा त्यांच्यावर आरोप आहे, तुम्ही राजकीय स्वार्थासाठी नको त्यावेळेला पाणी आमचं पडून नेता आणि ज्या वेळेला खरी गरज आहे तुम्हाला त्यावेळेला मग तुम्ही साहेब हे चुकीचं नियोजन गेली कित्येक वर्ष चालू आहे. पण काय होतं साहेब माहितीये का, ज्यांना कळतंय त्यांना बोलून दिलं जात नाही आणि ज्यांना काही कळत नाही ते तिकडे बसून निर्णय घेतात. आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही जे आता 55 दिवसात सोडताय, एक 20-20 दिवसाचं एक 3 रोटेशन सोडा, इथून मागे फायद्याचं होईल आमचं. पण एकदम सोडल्यानंतर परत 10 दिवसात जेवढे काही लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये आम्हाला पाणी साहेबांनी सांगितलं पाणी शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे आणि ते मंत्री सोडतील, हे अर्ध सत्य आहे. या संदर्भातले निर्णय मुळात कालवा समिती घेते. आता कालवा समितीमध्ये तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या पुरेशा स्पष्टपणे मांडल्या गेलेल्या आहेत, त्याचा विचार झाला आहे. पण तरी कालवा समिती अंतिमरित्या जो काही निर्णय घेईल साधारणतः तोच इम्प्लिमेंट करावा लागतो. पण तरी याच्यामध्ये आता मला तुमचा पूर्ण विषय कळला असं पण नाहीये, पण तरी माझ्यासाठी माझ्या डिव्हिजन मधले जे लोक असतील, माझ्या जिल्ह्यातले लोक असतील, त्यांचे जे जे काही सोयीचं करताना शक्य असेल जे शक्य असतं, किती शक्य मला माहित नाहीये, पण तो प्रयत्न आमच्याकडे नक्की होईल. पण शेवटी शासनाकडून जो निर्णय होतो कालवा समितीचा, तिथं बरीच सुरुवातच मला सांगितलं बऱ्यापैकी गरमागरम चर्चा झाली आहे, सगळं झालंय, हे झालंय. त्यातूनही कालवा समिती जो निर्णय घेते
हा शेवटी त्याची अंमलबजावणी करणं हे खासगी व्यवस्थेला बंधन करावं लागतं आणि आमच्यासाठी निर्णय घेत असताना शेवटी पाणी या तालुक्याचं का त्या तालुक्याचं हा असा दृष्टिकोन ठेवून या लेवलला काम करता येत नाही. तेव्हा जो चांगला मार्ग काढताना शक्य असेल तुमच्या याचा जितवर शक्य आहे चांगलं करता येणार एकदा किती पॉसिबिलिटी आहे साहेबांशी परत मी एकदा बसतो आणि त्या दृष्टीकोनातून चर्चा करून जे करता येणं शक्य असेल मला काय वाटतं आता जसं नियोजन झालं तसं दीपावली नियोजन करायला पाहिजे होतं. माणिकगाव धरण साहेब जवळ 73 ते 74% भरलं होतं. आज परिस्थिती 10% होतं. 63% पाणी जर आतापर्यंत संपवलं दिवाळीच्या नंतर तर राहिलेले खरी जेव्हा गरज आहे तेव्हा एवढं पाणी सोडायची गरज नव्हतीच ना. आता जर सोडलं असतं तर पाणी हे नदी मार्ग सुटलं जातं आणि माणिकगाव धरणाच्या खालीची गाव आहेत येडगाव पर्यंत ही टोटल गाव नदीचं पात्र हे सगळं खालचं आहे त्यामुळे सोडलेलं पाणी थांबतच नाही. असं आहे आमच्या गावची पिण्याची पाण्याची जी लोकांची व्यवस्था आहे तुम्ही हे सगळं जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आमच्या मार्फत तुमच्या मार्फत आमचं म्हणणं तुम्ही तुमच्या मार्फत पोहोचवलं पाहिजे का आम्हाला पाण्याची पुढे टंचाई निर्माण होणार. जर आमच्याकडे पाणी राहिलं नाही तर खाल्ल्या लोकांचं पाणी आम्हाला प्यायला टँकरनी देणार नाही. इतर राहिलं तर टँकरनी त्यांना तरी पोहोचवलं करता येईल. आणि आम्ही जे मत मांडतोय ना पद्धत पिण्याच्या पाण्यासाठी म्हणजे भविष्यात त्याच्यासाठी मांडतो आणि जनावरांच्या पाण्यासाठी जेवढं राखून ठेवा आम्ही तेवढी मागणी करतो. म्हणजे असं जमिनीसाठी मागतच नाही ते ऑलरेडी गेलेलंच आहे पण कमीत कमी जे 4 महिने येणार आहेत जनावरांसाठी पाणी जनावरांचा चारा ऐकलं बरं वाटलं मला. आमचा जो मंडळ आहे माणिकगावच्या अलीकडचा हा दुष्काळामध्ये जाहीर केलेला नाही. गावात जाहीर नाही झालेली. एक तर आम्हाला टँकर भेटणार नाही जनावरांना छावण्या भेटणार नाही आणि मग जर आम्हाला पाणी जर आलं नाही तर आम्ही काय करायचं. पाऊस जास्त पडला म्हणून ते महिन्याला तुमच्या दुष्काळ ह्याचं जे सगळं नियोजन आहे वर्षभराचं हे अदरवाईज कालवा सल्लागार समिती करते त्या पद्धतीने सगळ्यांची चर्चा करण्यासाठी प्लॅटफॉर्मच नाही आपण चर्चा करतोय कारण त्याच्या वेगळे हे सवेशी आम्ही सर्व जाणून हा विषय हा इथं लिहिणारा मार्गच नाहीये. आम्ही देखील आहे ना आम्ही पण प्रकल्पात 4 पाणी खाली गेले वाढा व्यवहारापेक्षा मग आता त्यांचं पाणी कापायला पाहिजे. बरोबर मी काय सांगतोय बेसिकली कालवा हे बघा सगळ्या त्या भागातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना मीटिंगला बोलवून त्यांच्या समक्ष कालवा समिती एक विशिष्ट निर्णय घेते. ठीक आहे तुमची बाजू चांगल्या पद्धतीने मांडली गेली हे पण मी तुम्हाला सांगितलं. आता ह्या घडीला आपल्याकडे प्रश्न एकच आहे पूर्वीच्या काय चुका केल्या मग ते असं केलं ही आता चर्चा करून आहे. उपलब्ध पाणी जे आहे याचा चुकीच्या पद्धतीने उपसा होणार नाही आणि ते आपल्याला दुर्गम वापरायचं आहे. आजचा आपला अजेंडा एवढाच आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सहकार्य करायचं तुम्ही वरपर्यंत पोहोचवा का अशा धरणाची अशी परिस्थिती अशा धरणाची अशी परिस्थिती थोड्याच्या चेंजेस होऊ शकतात. सर एक काम करा सर ऐका ना हे वर्ष तर गेलं आता जे आहे इतकी काही लिफ्ट नाही बटन दाबून डायरेक्ट तोंडाच्या गावात पाणी पडलं तर माझी अशी विनंती तुम्ही गोडाव्याला पाणी देशाल पाणी त्या गावापुरतं न देता जे 20-22 आमची पण 10-12-13 गाव आहे त्याच्यावरती काय होतं तुम्ही एका गावाला पाणी देणार परत पाणी बंद करणार त्याच्यात असं बरंचसं पाणी वाया जाणार पाणी जिरणार ते जमीन त्याच्या मागल्या शेतकऱ्यांना गावाला त्याचा फायदा होणार. परंतु अशी एक रिक्वेस्ट आहे तुम्ही आता जर गोडावा जर पाणी दिलं तर आमची जी काही 10-12 गाव आहे तेवढी तुम्ही एका रोटेशन मध्ये चालून घ्यावी अशी आमची विनंती आहे तुम्हाला. आणि जर तुम्ही आता इकडं शिरूरला उजव्याला पाणी जाणार आहे जर आपलं कमी दाबात जर पाणी पुढे जाणार असेल तर कमीत कमी पाहिजे आमचा बोर्ड काढून घ्यावा अशी विनंती आहे. तुम्हाला एक सांगतो मी साधा विषय तुमच्यासाठी जे पाणी राखून ठेवायचं आहे
तिथल्या सगळ्यांनी मिळून अतिशय आक्रमकपणे तुमचा ध्येय वाटा तुम्हाला मिळाला त्याच्यासाठी अत्यंत आक्रमकपणे प्रयत्न केलेले आहेत. तुम्हाला ते माहित आहे की मला माहित नाही, मी ते बघितलं. तुमची लढाई तुमच्यासाठीची ही इथले यापूर्वीचे अधिकारी असतील, इथले लोकप्रतिनिधी असतील, या सगळ्यांनी मिळून हे छान प्रयत्न, मला जे कागदावर छान प्रयत्न केले गेले आहेत. फक्त जे आहे आपलं पाणी, आता बाकीचे फार चर्चा करून हे करून काय फायदा नाहीये. जे पाणी आहे याचा आपल्याला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने वापर करायचा आहे. मागच्या वेळेस रोटी 6 टीएमसी झालं पाहिजे, तिथं 8 टीएमसी गेलं. कालवा समितीच्या बैठका 2 वेळा पुढे ढकलल्या गेल्या आणि मग कालवा समितीच्या बैठका पुढे ढकलल्यामुळं तालुक्यात किती लोक आहेत, म्हणजे केटीवेरवाले लोक असतील, नदीवाले लोक असतील, कॅनवाले लोक असतील, त्यांना मुळातच पाणी मिळत नाही. आणि आता तुम्ही म्हणताय आता पहिलं टेलला पाणी जाणार, मग हेडला येणार, आणि मग लोकांची जर सुरुवातीची लोक आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, त्यांना जर पाणी जर मिळालं नाही तर आमच्याकडे पाणी असून उपयोग होणार नाही. आता कुठलीचा जो विषय आता काढला की त्या कुठलीला सुद्धा बरेच दिवस पाणी नसल्यामुळे त्या लोकांची समस्या आहे. त्याचबरोबर आता तुम्ही बेजार कॅनॉल त्याला जवळजवळ 600 सेफ्टी पाणी सोडल्यानंतर जो फुटत असेल, बरेच दिवस झालं येडगावमध्ये पाणी नाही त्याचं, आणि मग 900 पाणी आहे म्हणून नदीला सोडता येणार नाही, तर पिण्यासाठी त्या लोकांना सुद्धा पाणी सोडलं पाहिजे पाटील साहेब. आणि या तालुक्यातली दोन्ही तालुक्यातील लोकांनी, आता तुम्ही सांगितलं कालवा समितीमध्ये तुमच्या प्रतिनिधी म्हणजे वळसे पाटलांनी विषय चांगल्या प्रकारे लावून झाला असेल, म्हणून आमची सर्वांची विनंती अशी आहे की हे पाणी सोडताना तुम्ही खाली सोडा, बरोबर आहे, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये पिकं असल्यामुळं या लोकांना ते पाणी उचलायला परवानगी मिळाली पाहिजे अशी सगळ्या लोकांची भावना आहे. सहमत आहोत. तुम्ही जे काय आता आव्हान केलेलं आहे की तुम्ही पाणी जपून वापरा, आम्हाला माहिती आहे पाणी चांगल्या प्रकारे आहे, ते निश्चित प्रकारे आम्हाला पुरणार आहे. आमच्या सर्व शेतकऱ्यांना तुम्हाला सहकार्य राहील. उन्हाळ्यामध्ये कसं पाणी वापरायचे त्याला तुमच्या आणि आमच्या समन्वयाने निश्चित प्रकारे वापरू. परंतु आता सर्व लोकांची भावना अशी की पाणी सोडताना या दोन्ही तालुक्यातील लोकांना पहिले ते पाणी मिळाले पाहिजे अशी त्यांची भावना. हे तुम्ही समजून घ्या, कारण याचं कारण असं झालंय, कालवा समितीची मिटिंग न झाल्यामुळं ते पाणी नदीलाही सोडलं नाही, कॅनॉललाही सोडलं नाही. मीटिंग उशिरा झाल्या, त्यामुळे ह्या तालुक्यातील दोन्ही तालुक्यातील लोकांना ते पाणी मिळालंच नाही. आणि मग ऊस जळायला लागलाय, आता कांद्याच्या शेवटच्या टप्प्यातील पीक येतं त्यांना ते पाणी मिळालं पाहिजे. आता पाणी पुरवठा विषय सांगितला 10%, वडद 20% आहे, 40-42% लिंब आहे. आणि आता तुम्ही सांगितलं की पिंपळगाव रोटेशन सोडले की 30 दिवस चालणार. खरं 1.5 स्टॉक त्या धरणामध्ये तर आहे, परंतु त्या परिसरामध्ये पारनेर परिसरामध्ये ते पाणी गेल्यानंतर ते तुम्हाला महिन्यानी काढता येणार आहे. आणि मग तुम्ही ज्या वेळेला उजव्या कॅनलला कुकलीला पाणी सोडणार त्यावेळेला ते पाणी त्या ठिकाणी, परंतु कुकलीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जसं आता तुम्ही गोड नदीला पाणी सोडणार आहे डिंब्याचं, तसं कुकलीला सुद्धा साहेब यायला पाणी सोडलं पाहिजे, सर्वांची विनंती आहे. आणि मग तुमच्या आमच्या समन्वयाने निश्चित प्रकारे सील न लावता या दोन्ही तालुक्याला हे राहिलेलं पाणी निश्चित प्रकारे पुरणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने तशा प्रकारचा तुम्ही निर्णय घ्यावा सर्वांची विनंती. पण या तुझे असे काही ठिकाणी का 20-20 दिवस पर्क्युलेशन होत नाही, आत्ताच प्यायची पंचायत आहे. आता या लोकांनी काय पाण्याची विकतच नसताना त्यावेळी जास्त पाणी, त्यामुळे खरोखर बाजरीचं पीक आहे सगळं करपून झालेलं आहे. त्यामुळे सुरुवातीला कमीत कमी आम्हाला 2-3 दिवस सुरुवातीला पाणी सोडताना आम्ही म्हणतो सोडू नका, तरी ऐकत नाही. ते आता शेवटच्या स्टेजला आक्रमण करा, त्यांचं सगळं झालं ना. वाणी साहेब गेले 5 महिने झाले मीना शाखेला पाणी वगैरे 30 ऑक्टोबरला मीना शाखेला आवरून सुटलं होतं. आज अखेर परत मीना शाखेला पाणी आलेलं नाही. आणि आमची 4ही गावं औरंगपूर, पारगाव, निमगाव आणि कावळपिंपरी संपूर्णपणे मीना शाखा कालावरती अवलंबून आहेत. कारण नदी जरी खालच्या बाजूला असते तर त्याचा वरच्या शिवाराला जास्त फायदा होत नाही. तर आमची अशी विनंती की मीना शाखेला आता पाणी सोडल्याच्यानंतर मीना शाखेच्या ओढ्यांमधून जर पाणी कुकडीच्या केटीमध्ये सोडलं तर पारगाव, मंगरूळ या दोन्ही आणि रेणुडी या तिन्ही गावांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघेल. त्यामुळे 1 महिनाभर तरी आम्हाला फारशी अडचण राहणार नाही. तरी आमची डिपार्टमेंटला विनंती आहे की पिण्याच्या पाण्यासाठी मीना शाखेचं पाणी ओढ्यामधून
कुकडीच्या केटीमध्ये सोडण्यात यावं एवढी विनंती. सर्व माणिकडो धरणातील किंवा कुकडी परिसरातील सर्व शेतकरी इथं आलो होतो. काही दिवसांपूर्वी जवळजवळ 5-6 दिवसाचं पाणी सोडलं होतं, जेव्हा ऍक्च्युली खरं खाली पाणी सोडायची गरज नव्हती. खाली आमचेच पाहुणे सांगायचे आम्हाला इकडे परवावर उपटून चालली तरी एवढं का पाणी सोडताय, उन्हाळ्यासाठी ठेवा. तरी एक चुकीचं नियोजन झालेलं आहे. त्याच्यानंतर 55 दिवसानंतर पुन्हा 10 दिवसाचं रोटेशन सोडण्यात आलं आणि ऍक्च्युली आज जर परिस्थिती पाहता फक्त 10% माणिकडो धरणात पाणी शिल्लक राहिले. तर धरणाच्या वरती 20-22 गावं, धरणाच्या भिंतीच्या खाली 10 गावं, पुन्हा जुन्नर नगर परिषद. जर एवढ्या सगळ्या लोकसंख्येचा विचार करता 10% पाणी हे पुण्याजोगं पण नाहीये, तरी हे सरकारचं थोडंसं प्लॅनिंग कुठेतरी चुकलेलं आहे. व आमची अशीच मागणी आहे कमीत कमी जेवढं 10% पाणी राहिले तेवढं आम्हाला राखीव ठेवणे. पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही मंगरुळवरून 6 किलोमीटरवरून टँकर करून आणतो. आमच्या गावातले काही दान शोधन केला आहेत, काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने आमच्या दिंडीचा टँकर, माझा स्वतःचा ट्रॅक्टर, त्याच्यासाठी भाड्याचा ड्रायव्हर करून आम्ही मंगरुळवरून पाणी पिण्यासाठी आणतोय. तरी डिपार्टमेंटला विनंती की लवकरात लवकर पाणी सोडावं आणि आमचा जेवढा आमचा ठरलेला वाटा तेवढा आम्हाला देण्यात यावं.